एका गोड घासासाठी पिढ्यानपिढ्या टिकून राहिलेली ही परंपरा आहे. पण प्रश्न असा आहे, पुरणपोळी फक्त पदार्थ आहे की संस्कृती? सणासुदीला घराघरात होणारा हा सुगंध, डाळ, गूळ आणि गव्हाच्या पोळीचा संगम. पण पुरणपोळी आपल्या ताटात येण्याआधी कधी, कशी आणि का जन्माला आली? पुरणपोळीचा उल्लेख आपल्याला प्राचीन मराठी आणि संस्कृत ग्रंथामध्ये आढळतो. यज्ञ, सण, व्रत आणि लग्नकार्यात होम केलेली डाळ गुळाची गोड तयारी हळूहळू पोळीच्या रूपात साकारली. चण्याची डाळ शक्तीचं प्रतीक, गूळ गोडवा आणि समाधान, आणि कणिक जगण्याची ऊर्जा. विदर्भात ही पोळी जाडसर, कोकणात कधी नारळाचा स्पर्श, देशावर साधी पण सुगंधी, महाराष्ट्रात प्रत्येक घरात घरात वेगळी, पण भावना मात्र एकच. अक्षय तृतीया, होळी, बैलपोळा, पुरणपोळी फक्त सण सजवत नाही, ती आठवणी जागवते. आईच्या हातची चव आणि घराचा उबदारपणा. आज फास्ट फूडच्या युगातही पुरणपोळी टिकून आहे, कारण ती केवळ गोड नाही, ती आहे आपल्या मातीची ओळख.